मनीषा दुर्गाटी येवाला 3 पाकिट चिप्स खाल्ली, एक उसाचा रस पिला, अजून बोलते वडापाव घे. मग आयाच उतरू का तुला तिकडं कल्याण पर्यंत नेव? ना बोल, सांगू नका का आपण खाऊन आले होता. काय बोलशील? आतमध्ये गेले काय बोल माहिती का? अरे आज ती भूक लागली मला, असं बोला का? हा का? हा का ना? काय बोलशील? खोटा खोटा बोल, खोटा खोटा बोल. अरे भूक लागली मामा, मला सांगा का? तू जर बोलली ना भूक लागले, अरे पापी औरत. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरी कोली ब्लॉगिंग चॅनलवर. आजच्या ब्लॉगची सुरुवात आमची कल्याणमधून होते. आम्ही चाललो आहे कल्याणला 2 कामं आहेत. एक पार्लरमध्ये, एक डिझायनर स्टुडिओमध्ये, आणि अजून छोटी मोठी कामं आहेत. निघालेलो आम्ही, पण मॅडम बोलल्या बोलतो ना 120 घे ना, 120 घे. 120 बसल्या बसल्या झोपली. सीप झाला तुझं होती नाही तर का? तिच्या बापाचं सीट आहे वाटतं. शना पाय सरली कर. झोपली का आई? आली ती मोबाईल मध्ये घुसली. सोना बाहेर गाड्या बघायच्या, रस्ते बघायचं, फोन बघायचं. झोपवाला बुजवती हिला. मग काय ते आपण तिला सगळे अपलोड होलेलंच गेम पजन. चलो आम्ही आलो कोणगावला. शर्मा भट्टे नाही अजून चालू नाही. अजून चालू नाही झाला बघू. जाते त्यांच्या पायरी बसायला. पायरी पण नाही. सोना आपण एक काम करू, मला इथं सोडू विधी मेकओव्हर मध्ये, आणि आपण डिझायनर स्टुडिओ मध्ये जाऊ. तोपर्यंत शर्मा चालू होईल. तुम्हाला टाकून तोपर्यंत देणार? हो. सांग, नशीब बाईक नाही आपटून गेलो असतो. तिकडे घे. काय यो समोर आहे ना? हो, चल तू तिकडे चल. समोर पण इथंच्या चालत चालत. यो समोर गांजे असं नाही जायचं, असं जायला लागेल. तू तुम्हाला पायरीच्या गाडी लागते सा? नशीब दादर आणि तर तुला आतमध्ये गाडी नसेल. उठ चल बया. मी 2 मिनिटांनी येतो. बया उठ. मम्मी चकल्या कोणला जेवायचं? हा मम्मी तू उतरतो. नको ना. ए चप्पल घाल, जाऊ चल. बस तू सोन नको तू. ए मी नाही चालू सोना. तू काय करते? थांबते का जाते? ठेव तो फोन आपट्टीच्या तोंडावर. आपण जाऊ, चल बोल लवकर. बोल पटकन, डिसाईड कर. निघ चल. हा घे पाव किलो घे. अच्छा घेऊ काकडीवाला. मागे आम्ही आलेलो, टेस्ट करता त्याची 1 काकडी, 2 गाजर, बरंच काही बी खालेला. मम्मी भाजी घेते, आम्ही इकडे चालू. घे तुला किती पाहिजेत ते. बोलतो तुझ्यासोबत आले तर मला आता चिप्स घेऊन दे. 2 तुला 2 मला. काय भेटेल? 30 रुपये देस. 30 रुपये. 30 रुपये 30 देस. इसको गिरवी रखो. 10 रुपये नहीं है अभी गिरवी. डायमंड रिंग. हे बघा, हिला डायमंड रिंग मध्ये भेटले. धर. मग त्याच्यानंतर येते. पकड भेटले. सोनी मी रस्त्याला येत होतो, 3 चिप्स खाल्ले. सोनलदाईकडे चाललोय. रस्त्याला तो हायवेच्या पहिल्या लेनला आहे मी, आणि बोलते तिथं उसाचा रस पिऊ. तो उसाचा रस, आम्ही असं चाललोय, तो उसाचा रस असा होता. ज्या गाडीवाल्याने मी हॉर्न वाजून ओव्हरटेक करून आलो, ती सगळी बघायला लागली. त्याला मग रस्ता चालू डायरेक्ट आडवी टाकली हायवेला. मग कोण बघणार नाही. चला उसाचा रस पितो. 2 उसाचा रस घेतल्यात मम्मीला आणि मला. काय मी पण आहे. तू पण हाय, पण उसाचा रस तुला नाही सांगितलं ना. तुम्ही चिप्स खाल्ल्या ना तुझ्या वाट्याच्या. नाही मम्मा सांगा. माझ्या वाटीचा 5 रुपये आहे. ते 5 रुपयाचं रस गाडीत पैसे भेटले ना तिला. हे बघ कुठे भेटला माहिती का? इथं. ते माझंच असतं. मग तू का चिल्लर घेऊन बसते.
हे बघ आता 5 रुपये हे बघ आता पडले बघ पाकिटांचे. नाही इथे पण 10 रुपये असतील बघा. हे बघ किती जुनं. के अरे चल इकडं. अजून एक घेईन मी मम्मा. ओके का पैसे पाहिजेत का तुला? घे ना मग घे. 40 रुपयात बघ ते. आपलं 40 रुपये दिले मी. तुझा मी 40 रुपये मीच दिले तुला. तुझे डाळी तुझे कान पकड इथे कान पकड. ये तुटला ना. तुला नाही आहे आम्हाला दोघांना. हा खाली पकडायचं, खाली नाही तर तिथून चालतं. असं. तो पकड, तू तुला पकडायला जमल. काय तुझा आहे ना. नीट पकड. किती गंगे घ्या. साखरेचं नाही. मामुशी नाही आली ना. नाही. मुशी पाहिजे का तुला? घाणेरडी. तो वडापावचा पण तो करते तो नव्हतं. हा वडापाव पण घे. चुप रे. गाडीन घेऊ तुला. कोणशा दुर्गाटी येवाला 3 पाकिटा चिप्स खाल्ली, एक उसाचा रस पिला, अजून बोलते वडापाव घे. मग आयाच उतरू का तुला तिकडं कल्याणपर्यंत नेव? काय करू सांग, काय करू सांग. मगाशी डायलॉग तू म्हणला मामा का डायल तर राज करता हो काय. खाते पिते डिरागते खातो पितो डिरागते सोना. नाही अजून नाही. काय खातो पितो चिरागतो. गाणेडी एक नंबर गाणेडी पोरं झालं सोना. तुझेच शिकवले मला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. कोणच्या समोर माझं नाव नाही घ्यायचं. का मग मला बोलतील ना त्यावेळी, मग दुसरा काही शिकवायला नाही भेटणार. तर चला आम्ही पोचलो कल्याणला. चला आपण या साईडने जाऊ ना. अरे सोनल इकडे बघू काय नाश्ता मागवले. तिला त्रास देऊ. बरं नाश्ता मागू. सोना बोल, सांगू नका का आपण खाऊन आले होता. काय बोलशील? आतमध्ये गेल्या काय बोल माहिती का? अरे आज ती भूक लागली मला असं बोला का? हा का सोना काय बोलशील? खोटा बोल. अरे भूक लागली मामा. मला सांगा का? तू जर बोलली ना भूक लागले, पाप लागेल. अरे पापी औरत. चलो मग भेटायला आल्यावर एसी बंद आहे ना. चालू आहे. तू येणारच तिथं म्हणून. मामा चला फायनली आम्ही आलो. आणि शोनानी सांगायच्या आधीच, शोना तू बोलली भूक लागली असा बोलली. म्हणजे तू त्या टेलर मावशीला बोलली का भूक लागली? डिझायनर मावशीला बोलली का भूक लागली असा? नाही ना. नाही. तू बोलायच्या अगोदर तिने बघ डोसा आणले, साधे डोसे. इथे डिझाईन बटरवाला खाली घेऊन ती बसली. तुम्ही सांगितलेलं ना खोटा बोलायला. खोटा नसतं बोलायचं ना. पण तूने तर सांगितलेलं. मी बोलत होती ना खोटा. एक काम कर, चल बोलायला तुझा हिचं माप घे. हा हा घेशील ना? राहते उभी राहा. राहू दे काकू. माप कोण घेतो माहितीये का? नाही थांब तुझी टेलर. टेलर ही कोण आहे? डिझायनर. बच्चे बनके सच्चे. ये इथे ये, माप घे, माप दे. चहा पिता का? नाही नको कॉफी काही नको आता. तू ठेवशील. थंडा पिलाय. इथं ठेवायला काही जागा आहे तिथे तू म्हणतो ना. चलो आमचं काम झालं, निघूया आता. बाय बाय कर मावशीला. बाय. कोणती मावशी? टेलर मावशी. सोनल बोलली ती. बघ काय बोलली बेटा? डिझायनर. टेलर नाही,
अरे डिझायनर पण टेलरच असतात, फक्त त्या डिझाईन मध्ये शिवताना थोडा सॉफिस्टिकेटेड असं बस. नाही बोल बेटा. ही कोण आहे माहितीये का? ही टेलर नाही, ही मास्टर. बघ नाही ना बेटा. हे बघ तिने या सगळ्या शिवले बघ, हा भारी भारी शिवले ना. आणि रेंटवर पण देते. थांबते का तू? राहा ना मग, यांना जाऊ दे, मी तुला नंतर सोडतो रातची. हा ए, तरी शांत आहे. हम्म. हो, तूफान के पहले की शांती है. चलो बाय बाय. चलो आम्ही परत आलो आता इकडे कोणगावला. मामा हे बघ. दुसऱ्या याच्यात काय भेटलं? ती खा, नुसती खा, जिथं थांबल तिथं खा. क्या चालू तिला आहे? गोलू मोलू व्हायचं चाललं. हम्म? मग गोलू मोलू व्हायचं तिला. गोलू मोलूनी गाडीन बसली, ज्यूस फेकला काचव. हे त्या साईडने उतर. कुठे गेली? आदेश काय बोलते? हा चाल गपचूप. खाले दुनियाभरचा. जेवून निघलो, 4 चिप्स खाल्या, मसाला डोसा खाल्ला, ज्यूस पिला. काय व्हायचं? या इकडे शिंगा खाते का या? अरे चांगल्या उलट या चांगला असते खायला. चांगला नको खाऊ. घे 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 घे. तिथं नको ना आणि तू सुट्टे पैसे. जीपे करतो ना. सुटन किती मी सुट्टे पैसे ठेवत ना. मी चेंज तशीच परत देऊन टाकतो. फक्त 500च्या नोटी ठेवतो. दे मग ती 500 नोट सुट्टी करतात. 500 नोट सुट्टी करतात. दे ना घेता येईल. घे शिंगा घे जा. चला आम्ही पोचलो इकडे विधी मेकोर मध्ये. हेच लागली का? चला मी इकडे आलो आणि इथे येईपर्यंत दीदीचं काही काम नाही झालं असं वाटतंय. माझ्यासारखी दिसते म्हणजे झालंय थोडंसं. नाही, दीदीचं पण ग्लुकोथॉनचं फेशियल केलेलं आहे. हा म्हणून ती माझ्यासारखी दिसायला लागली आता. आणि इकडे मम्मीचं काय आहे? मम्मीचं आहे ना, मम्मीचे स्कॅल्प आहेत ना पातळ झालेले आहेत, तर त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्याने काय होतं? हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट. अच्छा. ह्याच्याने ना 3 ते 3.5 महिन्यामध्ये केस वाढतात. तर ह्याच्यासोबत तुम्हाला होम केअर पण करावं लागणार. दाखव इथे होम केअर. म्हणजे इथे येऊन ट्रीटमेंट घेऊन त्यानंतर त्याचं होम केअर पण घ्यावं लागेल. 3-3.5 महिन्यानंतर ग्रोथ नवीन ग्रोथ होती. अच्छा. आणि जर ज्यांची केस खूप गळत आहेत त्यांची एका सेटिंग मध्ये केस गळायची लगेच थांबतात. अच्छा, म्हणजे हेअरफॉल वर लगेच आराम मिळेल. आणि रिग्रोथ साठी आणि हे जे आहे ते होम केअर साठी शॅम्पू आहे, कंडिशनर आहे आणि हा स्प्रे आहे. अच्छा. आणि त्याच्यासोबत हे ऑइल सुद्धा आहे. असे हे सगळे प्रोडक्ट वापरायचे आहेत. आणि 3-3.5 महिन्यानंतर नवीन केस येतात. आणि ह्यामध्ये काही आपल्याला प्रोडक्ट्स काय म्हणतात त्याला, ऍडव्हर्टायझिंग करत नाहीयेत आपण. ह्याच्यामध्ये आपल्याला मेन मुद्दा काय आहे की हेअरमध्ये जे डोक्यावरती जी केस आहेत ती कमी आहेत किंवा केस खूप गळतात. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच अशा क्लायंट असतात की त्यांचे केस काय झालेत, थिन म्हणजे एकदमच कमी झालेले आहेत. त्यामुळे त्यांना थिक व्हॉल्यूम कमी असतो, तर त्यामुळे तो वाढतो. तर मग मला आत्ताच्या सगळ्या माझ्या ज्या इन्स्टाच्या ज्या आहेत आणि तुमच्यामुळे नवीन जे क्लायंट येतात त्यांना हेच सांगायचं आहे की ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचं होम केअर पण करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ती रिग्रोथ होणार आहे. हो की नाही सुना? हां. पण आता तुमचे आता म्हणजे केस गळत होती ती थांबली की नाही? हो थांबली. बघा तिकडे बघा. खूप गलत होती. गमत होती. चलो तुम्ही पण तुझा शब्द.
तुला काय करायचंय? तुला री पासवर्ड लागते. तिला पण हेअर कट करायची आहे. करू का? टकली कट. सोना कशी केस कापायचे तुला? कुठपर्यंत? तेवढीच अशी कर ना इथपर्यंत. हा. हम्म. तर चला आता मी आलो परत. यांना मी सोडलेलं पार्लरमध्ये आणि मी गेलेलो पुढे. आणि हे बघा इथे उभे आहेत आताच. ओला कुठे गेली? हां. आणि मी गेलेलो ही नावं बनवायला. चला आता ही तुम्हाला मी गाडीवर लावतो तेव्हा दाखवतो. अरे सांगते कशाला, त्यांचं त्यांनी केलं असतं ना. अरे तुझे हेअर थोडे वेगळे वाटतात ग. काय केलंस? कट केलं. टकली करायची ना वेळी. तुला टकला करायची का? तू करत असेल तर का नाही? नेल्स केल्यानंतर नखांनी असं ओढू नये, नाही तर असं बाबा बाबा करावं लागतं. दरवाजा लाव नंतर बाबा बाबा कर. मम्मीला रोखला. ह्याला नकानच गुतला तो अंडेल. आणि इथे पण तुझे पण केस खोल ना. माझी केस नाहीत बाबू, माझी लोकर आहे. थांब तर हात नको लावू. व्हॉट इज दिस? कोंबडी कॉपीस. टुट्टूचा नाही, टुट्टूचा नाही ते. टुट्टू शेटचं नाही. नंबर प्लेट आहे ना. टुट्टू शेटचा नाही, मामाच्या टुट्टू शेटचा आहे. टुट्टू शेट 888 अरे चालू. हॅलो गाईज, आता मी ना हेअर कट केले. तिला गप कर सोनाली, तिला गप कर. तुझं तोंड जरा चूप ठेवशील का? नाही आम्ही प्रेमानेच सांगतो, नाही तर आम्ही डायरेक्ट नंतर मारतो. नाही नाही ठेव. तुझं काम करशील का प्लीज? नाही. मी तुला तुझ्याजवळ हात जोडू का प्लीज? हा प्लीज जोड. स्वतः जोड. तुझा हेअरकटचा बोल काय होता तुझा? तुझं काम करते. अरे तो चांगला बोलावा त्या पण नाही का? अरे मी बोलते ते मी बरोबर बोलते. मग मी कुठे बोललो चुकीचा बोलली तू? तू चुकीचा बोलतो. मी पण तुला तेच बोललो का तू काय हेअरकटचा बोलत होती ते तू बोल. आता तू कंटिन्यू कर. सांगतो ना हमारी भी जान पे मैं वाकरी वाकरीच. का कुत्र्याची शक्ती आहे का? तुझं काम कर ना. माझे हेअर बघ कट केलेत मी. तू चुप ना. अरे तू कुठे केले कट? तुझे तू थोडे केले. मला नाही माहित बाबा, सांग कुठे केलं होतं. मग तरी मला वाटलेच तू कोणाला तरी सांगणारच मदत कर म्हणून. तू चुप. तिने पार्लर मध्ये कट केले. हो. बोल पुढे. आणि तू चुप. ज्याच्या करावं मला तो समधी माझंच कर. आणि तू पण चुप. हेअरकट का केले सोना तू? उवा पडलेला म्हणून टाकली का? उवा थोडी पडले माझे. वापरल्यावर कोणी हेअरकट नाही करत. बरोबर. तेव्हा टकली करतात. मग टकली करायची आता सोनाची? नाही तिचे उवाच नाही पडले. अरे सारखं ते नशीब समज, नशीब मुंडला आलो ते. नशीब समज ते पार्लर मध्ये चेक केल्यानं उवा नाही भेटल्या. तिथे जर उवा भेटल्या असं ना तुझ्या डोक्यानं तो टकलीच करायला लावली ती. असं नसते. Shut up your mouth. ओके चुप. ते तीन दिले. मम्मा काय दाखव. ते पार्लर मधून दिलेलं आहे ना, होम केअर, हेअर केअर. मम्मा तुझी नेल्स दाखव दोन्ही. कसे केलेत नेल्स? थांब, लाईट अजून पेटवते. थांब. कसे आहेत? छान आहे बाई. ठेवायचं कुठे? मस्त आहेत ना, साडीवर मॅचिंग आहेत ते. पर्पल कलरची हा. मग सोनाचे हेअर पण सोनाच्या कलरवर मॅचिंग आहेत का?
मी फक्त ये वाले नेल पेंट लावलेले रेड कलरचे. मी तुझा नेल आर्ट करू का? मी तुझा नेल आर्ट करू शकतो. करू का तुझा नेल आर्ट? नको. माहिती बॉयची ट्रिक कशी असते? कशी? एकदम बेशिस्त. वा आपली शिस्त बघा पहिले. तुझी शिस्त बघ मग. बे म्हणजे किती? तुला काय करायचं? तुला तू सांग मला काय करायचं मला माहिती Shut up. घ्यायची. तुला माहिती कसं? शट अप. आधी बे म्हणजे किती सांग, मग तू मी शटअप करते. तुला बे म्हणजे माहित नाही काय? क्या बे? तो वाला बे. मला नाही माहित. मग नाही सांग ना माहित. सरळ, नाही माहिती बनवून. बे मग म्हणजे- तू का नुसती चार काय करत बसले? बे म्हणजे 2. म्हणून मी सांगत नव्हती. हा तुला माहित होतं का ते सांग आधी. माहित होता पण मला सांगायचंच नव्हता. हा, तू काय बोलली सांगितलं का असतं- मला माहिती नाही म्हणून. सांगितलं असतं तर मग मला माहिती पडलं असतं ना. आहे का नाही? कोण आले मम्मा? बे बे बे. कशाला बेबाती का? कोणाचा तरी फोन आले. हे पद्धत कोणचा? बनवली. कोणाचे तरी फोन आले. मम्मीचा फोन आलाय. कोणाचा तरी फोन आता आलाय. इथं नाव सांगितलं जाणार. कोणताही ही सोन्याला बॉपकट करायला कोणी सांगली? मम्मीने सांगितलंय. मग तिने बॉपकट कोणी ती बोलते मग बॉपकट करायची धिंगाणा घातली तिथं. व्हिडिओ कॉल करणं बघ जरा. व्हिडिओ कॉल करणं बघ. मम्मी दीदी काय करते? काय करतात? हॅलो गाईज. आता आम्ही बघा काय करतो. आम्ही टुटूशेटला गाडी आणलेली ना. इथं खालती पण केला पण टाइम नव्हता. मामा आम्ही विसरलेलो ब्लॉगच घ्यायला. हो का? इंस्टाग्राम. सो आता आम्ही याच्यावर टुटूशेटची इंस्टाग्रामची आयडी लिहिलेली आहे. ही बघा पण एक इकडून दाखव ना. मागून तसं उलटा दिसतो ना. चलो चलो. इथून दाखव. इथे उभी राहा. इथून दिसतो का बघ. अर्धा भाग वरती आहे. अरे चिपकत नाही काय. त्याने कल्पना. So, चला आता आमच्या गाडीला आमचा नंबर पण आलेला आहे. हा इथं लावला. तो शेट. तिकडून उलटा दिसतं तिकडून घे. इथून ये ना शोना माझ्या मागून ये. यासाठी नाही मी दुसरं बनवलं. बघ. इथं ना दुसरा पण लाव बनवायचा होता पण ते कवरी गॅप राहील तो समजत नव्हता. आता परत त्याला सांगितलं की येस मापाचा अजून एक स्टॉपवाला दे. येईन इथं यांची नावं लागतं. अरण्या, अधिरा, रेहांशी, विदीक्षा रेहांश. तो चल आता ही टुटूशेटच्या ट्रॅक्टरची ट्रॉली आम्ही रेडी केलेली आहे. काहीच नाही पाहता शोना दाखवेल बघा. इथे नंबर प्लेट. इथे इन्स्टा आयडी टुटू शेट. आणि इथे इन्स्टा आयडी. इथं पण आणि ट्रॉलीवर दिलाय. मामा मागची साईड तर राहिली. ती पुढची साईड आहे त्या आतमध्ये जाईल. ओ आणि हा आमच्या ट्रॅक्टरवर लागेल. मी दिसत नाही टुटू त्याच्यात. शेट. टुटूशेटच्या ट्रॅक्टरवर लागेल. चला आपण हे पण अजून लावू. कॅमेरावर घुसव. चला आपण वरती लावू आता. हा आता कुठे चाललो? ट्रॅक्टरवर लावू चल. चलो.
चलो सीधे चलो उधर. तर बघ हा ट्रॅक्टरचा भाग सजवला. चांगल्या बोले. पुढची इथं लावायचे. इथे असा लावू आपण. मग तेच तर बोलतो. लावल्यावर दाखवू आता. हा कट. कट. आता ओपन करू सुटसुटीत नावाचा मराठी. ओके. ओके डन. असं सांभाळू ना मामा. ढँटडॅन. ये दोन्ही साईडला लागला असं म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रेला लागला आणि याला पण लागला. स्टार्ट. फायनली आता लागला स्टिकर. ये डन.